वय धाडीला गती राक्षस घातकी श्रीराम. श्रीराम हा राक्षसाचा घात करणार आहे. खरा शेतकरी तणाचा घात करतो, दानाचा नाही. दानाचा जो घात करतो तो राक्षस, आणि तणाचा घात करतो तो राम. आणि तो राम तसा आहे. मग शेतकरी सुद्धा तोच राम आहे. जो शेतकरी तण काढून धान राखण करतो तो खरा शेतकरी. त्याच्यासारखा शेतकरी कोणताच मोठा नाही. मग राम कोण? जो दुर्जनाला मारतो आणि चांगल्या कार्याला अडचणी आणणाऱ्याला मारतो. चांगलं कार्य करणारे जे आहेत का आणि त्यांना आडवं जे चलतात का त्यांना ठोकतो, असा हा राम आहे. मग तो राम तिथं पाठविल्याशिवाय हे तण नाही सवत नाही, दहान हे याचं संगोपन होत नाही आणि जगाची भूक भागत नाही. हा मनोगत त्या ठिकाणी त्या अगस्ती महाराजाचा होता. हे रामाने जाणलं. मी याच्यासाठीच आलो आहे ना, कष्टारा के पायापाशी दुर्जनाशी संवारी. हे माझं काम आहे. पण माझं काम माझ्या लक्षात आणून देणारे साधू किती ज्ञानी आहे त्याचा रामाला आनंद झाला आणि त्या आनंदाच्या भरामध्ये त्या क्षेत्राकडं रहिवास करण्यासाठी निघाले. राक्षसाचे पुर निर्दळन समूळ करील रघुनंदन या लागे पंचवटी स्थान दिदले नेमुन अगस्तीने. वस्ती रामाला राहण्यासाठी उरलेला वनवास पूर्ण करण्यासाठी अगस्ती महाराजांनी रामाला ते स्थान नेमून दिलं का त्या ठिकाणी राहून राक्षस मारायला रामाला सोपे जाणार आहे. जवळ राक्षस पडणार आहे. लय लांब जाऊन हुडकून मारायची गरज रामाला पडणार नाही. अशा प्रकारचं योग्य स्थळ पवित्र म्हणजे सगळ्या गोष्टींनी अनुकूल असलेलं रामाला ते स्थळ आहे. म्हणून त्याच ठिकाणी राहण्यासाठी रामाला त्या अगस्ती महाराजांनी सांगितलं. रामाला सगळं काही कळत होतं. कोण चांगलं सांगतंय, कोण वाईट सांगतंय हे सगळं काही कळतंय. पण देव कुणाचा आहे? तुझे चांगलं सांगतंय ना त्याचं माणसानं ऐकावा आणि वाईट सांगणाराचं ऐकू नाही. वाईट सांगणाराचं ऐकलं की वाईट व्हायला वेळ लागत नाही आणि चांगलं सांगणाराचं ऐकलं चांगलं व्हायला वेळ लागत नाही. पंचवटी वनांतर श्रीराम चालिला सत्वर पुढे जटायू मृद्व पर्वताकार देखीला समोर. राम लक्ष्मण सीतेसहित ज्यावेळेस अगस्ती महाराजाच्या सांगण्यावरून पंचवटीचा मार्ग धरून निघाले त्यावेळेस पर्वताच्या आकाराचा देह असलेला पक्ष्याच्या रूपातला जटायू, आपला कोण जटायू, जटायू नावाचा पक्षी एका डोंगरावर वृक्षावर बसलेला रामाला वाटेत दिसला. दिसल्याबरोबर दिसतं तसं नसतं पण जग त्याच्यामुळंच हसतं. रामाला सुद्धा दिसल्यासारखं वाटलं पण दिसल्यासारखं ते नव्हतं. काय झालं पुढं? डोळे आरक्त दगदगीत चांचवडे समसमित हात व राक्षसाशे अद्भुत दोन्ही निश्चित मानिला. जसं काही खैराचे लाकडं विस्तवामध्ये टाकावात आणि त्याचा तो हार आहे का इतर लाकडं टाकलेला अग्नी आणि खैराचे लाकडं टाकलेला जो अग्नी असतो का तो वेगळाच लाल जरत दिसतो. आणि तशा प्रकारे लाल जरत डोळे असलेला तो पक्षी आणि एखादा त्रिशूळ असल्यासारखं छर ज्याची चोंच होती, मोठी होती, लाल जरत होती आणि पर्वतासारखी आकाराचा तो पक्षी ज्यावेळेस रामाने पाहिला त्यावेळेस रामाने दिसल्यावरून समजिलं. लोक दिसल्यावरून समजितात पण तो गैरसमज असतो. दिसल्यावरून माणसानं समजू नाही. बरेचसे माणसं दिसायला चांगले असतात आणि पोटातून कपटी असतात. बरेचसे माणसं वरून दिसायला बेडंग असतात पण अंतरातून चांगले असतात. म्हणून दिसतं तसं नसतं, म्हणून जग फसतं. पण राम धावतात इथं बाबानो. दिसण्यावरून तुम्ही त्याला समजू नका. प्रसंगाशिवाय कळत नाही, चावल्याशिवाय गिळत नाही. प्रसंग केला नाही पण उगत दिसण्यावरून राक्षसही वाटतंय आणि आपल्याला फसवायला मारायला या पक्षाच्या रूपात आलाय वाटतंय. असं रामाला मनात वाटलं. रामाच्या मनात वाटते, रामाच्या मनात वाटत
नाही काय झालं हो? धनुष्य सज्जोनी मुष्टी दोघे चालिले जगजेटी रामे हाकिला शौर्य सृष्टी बाण मुष्टी ओळी सज्जोनी ओ ज्यावेळेस असा जटायू समजिलेला रामाने पाहिला, मग आता राक्षसाला कपटी मारण्यासाठी माझा अवतार आहे आणि उगं बघतच राहावा हे बरोबर नाही. माझ्या कीर्तीला ते लाजीरवाणं आहे असं रामाला वाटलं आणि जे धनुष्य बगलेमध्ये अडकिलेलं होतं ते हातानं काढलं आणि त्याच्यावर बाण जोडला, पण झोपीत असलेला ज्याचं लक्ष त्या बाण सोडणाराकडं नाही, आशाला बाण मारू नाही. मग त्याला सावध करावा, सावध मी तुला मारण्यासाठी आलेलो आहे, तुझ्यावर बाण जोडलेला आहे असा सावध केला. मित्र असला तर पळून जाईल आणि जर खराच योद्धा असला तर माझ्याबरोबर लढेल म्हणून पुकार केली.